प्रकाश काढून घेतो असे त्याने घोषित केले. भृगू बोलत असताना त्याच्या शब्दांनी समजूतदारपणाचे एक समुद्र कापड विणले, जे धार्मिकता आणि अनिती, प्रकाश आणि अंधार, आनंद आणि वेदनेच्या गुंतागुंतीच्या जाळ्याला प्रकाशित करते. सत्य हे धार्मिकता आहे, तो पुढे म्हणाला, आणि धार्मिकता हा प्रकाश आहे. या संयोगाद्वारेच एखाद्याला खरा आनंद मिळतो. याउलट दुःखाचा शोध म्हणून असत्य प्रकट झाले. अंधाराचे प्रकटीकरण जे केवळ दुःख आणते. भारद्वाज लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन ऋषींच्या दाव्यांवर प्रश्न विचारत होते. तुम्ही म्हणता की आनंद हे अंतिम ध्येय आहे. तो म्हणाला, तरीही आपण सृष्टीकर्ता भ्रमाविषयी ऐकतो, जो एकाकीपणात राहतो, सांसारिक इच्छांपासून अलिप्त राहतो आणि काम या इच्छेच्या देवाला पराभूत करणाऱ्या दैवी गुरुशिवाचे काय? यातून असे सूचित होत नाही का की खरी बुद्धी या आनंदाच्या शोधाच्या पलीकडे आहे? बुबू जाणूनबुजून हसला. त्याचे डोळे प्राचीन ज्ञानाच्या सखोलतेने चमकले. असे म्हटले जाते की जे अंधाराने भारावून गेले आहेत ते केवळ अन्यायाचा पाठपुरावा करतात. त्यांना या आयुष्यात किंवा पुढच्या आयुष्यात कधीही आनंद मिळत नाही. त्यांना रोग, वेदना, त्रास आणि शेवटी मृत्यू अशा विविध दोहांचा सामना करावा लागतो. भृगूच्या शब्दाने जेव्हा सत्तेच्या परिणामांचे स्पष्ट चित्र रेखाटले तेव्हा भारद्वाजाची समज सकाळच्या उन्हात फुलणाऱ्या कमळाप्रमाणे उघड होऊ लागली. ऋषी पुढे म्हणाले, स्वर्गात भूक नाही, तहान नाही, यास नाही आणि पाप नाही. हे एक असे क्षेत्र आहे जिथे स्वादिष्ट वारा वाहतो आणि शाश्वत सुगंध हवेत भरतो. या शब्दांद्वारे भृगूने सर्व अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेले मूलभूत सत्य प्रकट केले की आनंद हा केवळ क्षणिक आनंद नाही, तर आत्म्याचेच एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणाले, पृथ्वी ही सर्व प्राण्यांची संतती आहे आणि स्त्रिया तिच्या स्वभावात सहभागी होतात. नर प्राणी स्वतः प्रजापतीसारखा आहे, जो जीवन टिकून ठेवणारा सृजनशील ऊर्जेचे मूर्त स्वरूप आहे. सत्याचे साधक जेव्हा लक्षपूर्वक ऐकायचे तेव्हा भृगूच्या शब्दांनी समजूतदारपणाचा मार्ग प्रकाशमय केला. त्यांना एका सखोल साक्षात्काराकडे मार्गदर्शन केले की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या कृतींनी आकार घेत एकतर आनंद किंवा दुःख प्राप्त करू शकेल, आणि म्हणून खुल्या अंतःकरणाने आणि मनाने एखादी व्यक्ती आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करू शकेल. निसर्गाच्या शांततेने वेढलेल्या एकाशांत वातावरणात भारद्वाज सखोल चिंतन करून धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन मागत बसला. त्याने प्राचीन परंपरांच्या सखोल समजुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी भृगू यांना अनेक प्रश्न विचारले. भेटवस्तू देण्याचा काय परिणाम होतो? कुतूहलाने डोळे उघडे करून भारद्वाजाने विचारले, या जगाच्या आणि भविष्यातील आपल्या जीवनावर याचा कसा परिणाम होतो? परोपकाराचे महत्त्व समजावून सांगण्यास सुरुवात करताना भृगूचा चेहरा उबदार स्मिताशाने उजळला. पवित्र अग्नीला नैवेद्य अर्पण करून तो म्हणाला, आपण पापाच्या डागांपासून स्वतःला शुद्ध करतो. वेदांचा अभ्यास आपल्याला आशीर्वादित शांतता आणतो, तर गरजू लोकांना भेटवस्तू आनंद आणि आनंद आणतात. समर्पण आणि भक्तीसह केलेले तपश्चर्या आपल्याला स्वर्गाच्या क्षेत्रात घेऊन जातात. भृगू पुढे म्हणाला, भेटवस्तू दोन प्रकारच्या असतात, ज्या मरणोत्तर जीवनात आपल्या आत्म्याला लाभ देतात आणि ज्या स्वतःला आणि या जगात इतरांना आनंद देतात. भेटवस्तूंचे परिणाम त्यांच्या परिमाणानुसार थेट असतात. कर्माच्या गुंतागुंतीमुळे चिंतित झालेल्या भारद्वाजाने व्यक्तींची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याबद्दल अधिक अंतर्दृष्टी मागितली. प्रत्येक व्यक्तीने कोणत्या कृतीचे अनुसरण केले पाहिजे त्यांनी विचारले. भृगूचा प्रतिसाद स्पष्ट आणि संक्षिप्त होता. जे त्यांच्यासाठी ठरवलेल्या मार्गाचे पालन करतील त्यांना त्यांचे बक्षीस म्हणून स्वर्ग मिळेल. जे या मार्गापासून भटकतील ते मूर्खपणाला बळी पडतील. त्यांचे संभाषण एका सौम्य प्रवाहासारखे वाहत असताना भारद्वाजने प्राचीन काळात दैवी ब्राह्मणाने ठरवलेल्या 4 जीवनशैलीबद्दल विचारले. या पवित्र मार्गांचा इतिहास सांगताना भृगूचे डोळे शहाणपणाने चमकले. पूर्वीच्या काळात भृगूने सुरुवात केली. दैवी ब्राह्मणाने आपल्याला जीवनाच्या 4 पद्धती प्रगट केल्या. विद्यार्थ्याचे जीवन, गृहस्थ, वनवासी आणि त्याग करणारा. प्रत्येक मार्गाची स्वतःची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतात. भृगूने प्रत्येक पद्धतीचे तपशीलवार वर्णन करताना भारद्वाज लक्षपूर्वक ऐकत होता. त्यांच्या गुरुच्या निवासस्थानी राहणाऱ्यांसाठी आचारसंहितेची शुद्धता, वैदिक विधी, संयम आणि व्रते आवश्यक होती. या पद्धतीमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या गोधूळींची सूर्य आणि पवित्र अग्नीची पूजा केली पाहिजे. घरगुती जीवन पद्धती हा सर्वांना अनुकूल असलेला मार्ग आहे. भृगू पुढे म्हणाला, ज्यांनी गुरुच्या
निवासस्थानी शिक्षण पूर्ण केले आहे ते सद्गुण संपत्ती आणि आनंद जोपासत आपल्या जोडीदारासोबत राहण्यासाठी घरी परततात. या पद्धतीमध्ये एखाद्याने वेदांचे पठण करणे किंवा कौशिंप्रमाणे जमिनीवर राहणे यासारख्या सद्गुणी माध्यमांद्वारे संपत्ती मिळवली पाहिजे. भृगूने जीवनाची तिसरी पद्धत व जीवन समजावून सांगितल्यावर भारद्वाज लक्षपूर्वक ऐकत होता. एका दूरच्या प्रदेशात भृगू नावाच्या पूज्य ऋषींनी त्याचे प्रतिष्ठित शिष्य भारद्वाज यांना प्राचीन ज्ञान प्रदान केले. भृगू धर्म आणि आध्यात्मिक मुक्तीच्या मार्गाबद्दल अविचल दृढ निश्चयाने बोलले. त्यांनी कठोर तपश्चर्येद्वारे सद्गुण शोधणाऱ्या तपस्वी वन रहिवाशांचे वर्णन करून सुरुवात केली. एकांतवासी निर्जन जंगलात जात असत, जिथे ते केवळ जंगली औषधी वनस्पती, फळे आणि मुळांवर उदरनिर्वाह करत असत. ते उघड्या जमिनीवर किंवा खडकांवर झोपत असत. त्यांचे हातपाय दळ आणि प्राण्यांच्या कातड्यांनी झाकत असत. मुंडन न केलेले आणि लावू न घातलेले ते नियमित अंतराने त्यांचे स्नान करत जमिनीवर आणि पवित्र अग्नीवर नैवेद्य उतरत असत. त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात आता प्रयत्न केले जात असत, कारण ते त्यांच्या होम फायसाठी पवित्र इंधन गोळा करत आणि त्यांच्या बलिदानाची वेल्या स्वच्छ करत असतात. अत्यंत उष्णतेच्या संपर्कात आल्याने त्यांची त्वचा फुटली आणि आत्मबलिदानामुळे त्यांचे शरीर क्षीण झाले. या तपस्वीमध्ये अतूट संयम आणि धैर्य यांचा समावेश होता. ते पुनरुत्पादित कौशिंच्या आज्ञेनुसार जगले. अग्नीसारखी त्यांची पापे लावून टाकली आणि साध्य करणे कठीण असलेल्या आनंदाच्या प्रदेशांना प्राप्त केले. त्यानंतर भृगू परिव्राजकांबद्दल बोलला. सांसारिक आसक्ती आणि सुखांचा त्याग करणारे भटकणारे भिक्षुक पवित्र अग्नी, संपत्ती आणि प्रियजनांच्या आसक्तीपासून मुक्त, ते मुक्तपणे जमिनीच्या किंवा सोन्याच्या गुठऱ्याबद्दल समान दुर्लक्षाने फिरत असत. त्यांनी कधी जिवंत प्राणी, आचक वस्तू किंवा घाण किंवा अंड्यांपासून जन्मलेल्या प्राण्यांना इजा केली नाही. त्यांचे निवासस्थान डोंगर, पर्वत, नदीकाठ किंवा झाडांच्या शिटा होते, जिथे त्यांना असे मिळाला. शहरांमध्ये परिव्राजक 5 रात्रीपेक्षा जास्त काळ काहत नसत. गावांमध्ये त्यांचा मुक्काम एका रात्रीपुरता मर्यादित होता. ते केवळ त्यांच्या सद्गुण आणि आधारासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राह्मणांच्या घरांमध्ये उदरनिर्वाह मागत असत. भिक्षुकांच्या मौसमजीच्या शक्यतेमुळे त्यांना इतरांकडून भीती किंवा प्रेरणा निर्माण न करता मुक्तपणे भटकण्याची मुभा भृगूने उघड केले की ज्याने आत्म नियंत्रक आणि अलिप्ततेवर भर देत या जीवनशैलीचे पालन केले, त्यांना आनंदाची अनेक क्षेत्रे प्राप्त होती. शुद्ध अंतकरण आणि संकल्पापासून मुक्त समजूतदारपणा असलेली पुनर्जन्मित जन्मलेली व्यक्ती अखेरीस मुक्ती प्राप्त करेल. त्यांच्या स्वतःच्या आतील अग्नीच्या शाख ज्वालेद्वारे ब्रह्म प्राप्त करेल. कुतूहलाने भरलेल्या भारद्वाजाने भृगूला त्यांच्या या जगाच्या पलीकडे असलेल्या प्रदेशाचे वर्णन करण्यास सांगितले. भृगूने उत्तरेकडे भव्य हिमालयाच्या पलीकडे वसलेल्या एका पवित्र क्षेत्राबद्दल सांगितले. या भूमीवर धार्मिक पुरुष आणि स्त्रिया राहत असत, जे इतरांच्या जोडीदारासाठी दुःख आणि इच्छांपासून मुक्त राहून सुसंवाद साधत असत. त्यांचे अस्तित्व साधेपणा, समाधान आणि स्वयंपूर्णतेद्वारे चिन्हांकित होते. काही जण सर्व सुखसोयींनी वेढलेल्या समुद्र राजवाड्यामध्ये राहत होते, तर इतरांनी अधिक कठोर मार्ग निवडला. त्यांचे शारीरिक आणि आध्यात्मिक कल्याण राखण्यासाठी कमी प्रमाणात खाणे. या प्रदेशातील रहिवाशांना एकमेकांच्या संगतीची कदर होती. ते वेगवेगळ्या कृतीमध्ये गुंतलेले होते. सूर्य शिथिलावर उगम पावला होता. त्याने शात भूप्रदेशावर एक उबदार चमक दाखवली होती. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याची पूज्य नातू भीष्मच्या चरणी बसला होता. त्याच्या डोळ्यात आदराने त्याने विचारले, हे आदरणीय भीष्म, जे कर्तव्याच्या आणि सद्गुणाचे जाणकार आहेत, मी नीतिमत्तेच्या मार्गावर तुमचे मार्गदर्शन मागत आहे. माझ्या प्रिय युधिष्ठिर, जे वाईट मार्गावर चालतात ते त्यांच्या दुष्ट कृत्यामुळे, अविचारी वर्तनामुळे आणि अशुद्ध समजूतदारपणामुळे चिन्हांकित होतात, परंतु जे चांगुलपणासाठी प्रयत्न करतात ते त्यांच्या अशुद्ध वर्तनामुळे आणि उदात्त पद्धतीने ओळखले जातात. काशी ते बोलू लागल्यावर भीष्माचा शहाणा चेहरा दैवपणे हसला. ते पुढे म्हणाले, जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि शुद्धता राखणे आवश्यक आहे. सार्वजनिक रस्त्यांवर, गायीच्या पेनमध्ये किंवा भातशेतीने भरलेल्या शेतात निसर्गाच्या आव्हानाला कोणीही उत्तर देऊ नये. स्वतःची कर्तव्ये पूर्ण केल्यानंतर नदी स्नान करणे आणि देवतांना पाणी अर्पण करणे ही प्रथा आहे. हे सर्व पुरुषाचे कर्तव्य असल्याचे म्हटले जाते. भीष्माने दररोज सूर्यदेवतेची पूजा करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
सूर्योदयानंतर कोणी झोपू नये असा इशारा त्यांनी दिला आणि सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनांचे अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम दिशेकडे तोंड करून पठण केले पाहिजे. खाण्यापूर्वी आपले हातपाय धुणे, पूर्वेकडे तोंड करून शांतपणे खाणे आणि खाण्याच्या अन्नाचा कधी अपमान न करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिले. प्रथाव्यतिरिक्त भीष्माने नारद कोशीचे ज्ञान सामायिक केले, ज्यांनी सांगितले की पवित्र ठिकाणे बैल, पवित्र प्रतिमा गायीची पेन, चवळस, पवित्र ब्राह्मण आणि पवित्र वृक्षांची प्रदक्षिणा करून चांगले वर्तन सूचित केले जाते. अन्नाच्या बाबतीत अतिथी सेवक आणि नातेवाईक यांच्यात भेद न करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला, कारण या बाबतीत समानतेचे खूप कौतुक केले जाते. भीष्माने देवतांच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले, ज्या दिवसातून दोनदा, एकदा पहाटे आणि एकदा संध्याकाळच्या वेळी खाणे बंधनकारक आहे. जो या नियमानुसार खातो त्याला उपवासाचे गुण प्राप्त होतात. तसेच ते म्हणाले, होमासाठी निर्धारित केलेल्या वेळी पवित्र अग्नीवर नैवेद्य ओतला पाहिजे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर भीष्माने आपले ज्ञान सामायिक करणे सुरूच ठेवले. त्याने इतर लोकांच्या पत्नींच्या सहवासाशिवाय तिच्या हंगामात स्वतःची पत्नी शोधण्याच्या महत्त्वावर जोर दिला, कारण यामुळे ब्रह्मचार्याचे गुण प्राप्त होतात. ब्राह्मणाच्या पदार्थाचे अवशेष अमृतासारखे असतात. तो म्हणाला, ते आईच्या स्तनाने मिळवलेल्या दुग्धजन्य पोषणासारखे असतात. लोक त्या अवशेषांना खूप महत्त्व देतात. भीष्माने संपत्ती आणि भौतिक मालमत्ता जमा होण्याच्या धोक्यांबाबतही इशारा दिला, असे म्हणत की जो मांसापासून दूर राहिला आहे. सूर्य क्षितिजावर रास्त होऊ लागला होता. त्याने युधिष्ठिरभोवती जमलेल्या सभेवर एक उबदार नारीने प्रकाश टाकला होता. पांडवांपैकी सर्वात मोठा जो त्याच्या शहाणपणासाठी आणि कुतूहलासाठी ओळखला जातो, तो विश्वाच्या रहस्यांबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या त्याच्या आजोबासोबत बसला होता. युधिष्ठिराने विचारले, हे आजोबा, मला सांग ना, तुम्ही ज्या अध्यात्माबद्दल बोलत आहात तो कोणता आहे, त्याचा स्वभाव काय आहे आणि प्रत्येक सजीवाशी त्याचा कसा संबंध आहे. भीष्माने चिंतनाने डोळे बंद करून एक कथा विणायला सुरुवात केली, जी तरुण राजकुमाराला अस्तित्वाच्या चिन्हेतून प्रवासावर घेऊन जाईल. भीष्माने स्पष्ट केले की अध्यात्म हे सृष्टी आणि विनाशाबाबतचे लपलेले सत्य आहे. हे विश्व कसे अस्तित्वात आले आणि अखेरीस ते त्याच्या उगमस्थानी कसे परत येईल हे समजून घेणे हे आहे. महान शिक्षक यापूर्वी याबद्दल बोलले आहेत, परंतु हे प्रीताचे पुत्र, आता मी तुम्हाला ते उघड करेन. भीष्माने पृथ्वी, हवा, अवकाश, पाणी आणि प्रकाश या 5 महान घटकांचे वर्णन करण्यास सुरुवात केली, जे सर्व सृष्टीचे आधारस्तंभ असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी स्पष्ट केले की हे घटक केवळ भौतिक पदार्थ नव्हते, तर विश्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमूर्त संकल्पना देखील होत्या. भीष्म पुढे म्हणाले, सर्वच आत्मा हा सर्व गोष्टींचा निर्माता आणि नाश करणारा आहे. तो एका मोठ्या समुद्रासारखा आहे, जो लाटांना जन्म देतो, ज्या पद त्याच्या खोलवर उतरतात. तथापि अज्ञानाच्या कारणास्तव प्राणी अनेकदा या सत्याची जाणीव ठेवत नाही. त्यानंतर भीष्माने मानवी अनुभवाच्या स्वरूपाचा सखोल अभ्यास केला आणि इंद्रिये आणि मन त्यांच्या सभोवतालच्या जगाशी कसे संवाद साधतात हे स्पष्ट केले. त्याने सर्व कृतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या 3 गुणांबद्दल सांगितले, चांगुलपणा, उत्कटता आणि अंधा. भीष्म म्हणाला, चांगुलपणा आनंद आणतो, तर उत्कटतेने जोग निर्माण होते, आणि जेव्हा हे दोघे अंधारात मिसळतात तेव्हा ते भ्रम आणि त्रुटीकडे नेतात. पण हे भरत या अध्यात्माचे आकलन करूनच एखाद्याला खरी बुद्धी आणि शांती मिळू शकते. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला, युधिष्ठिर भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. प्रत्येक नवीन प्रकटीकरणाबरोबर त्याचे मन विस्तारत होते. तो विश्वाकडे एका वेगळ्या प्रकाशात पाहू लागला. 5 महान घटक, परमात्मा आणि मानवी अनुभव यांच्यातील संबंधांचे जटिल जाळे म्हणून भीष्माने बुद्धिमत्ता आणि आत्मा यांच्यातील फरक अधोरेखित करून आपल्या प्रवचनाचा समारोप केला. एक गुण पुढे आणतो, तो म्हणाला, तर दुसरा अपरिवर्तित राहतो. डुक्कर आणि अंजिराप्रमाणे ते एकत्र असू शकतात, परंतु त्यांच्या स्वभावात वेगळे राहतात. असं विखुरलेली असताना युधिष्ठिराला आपल्यावर आश्चर्य आणि भीतीची भावना जाणवली. त्याला माहित होते की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे, अध्यात्माची समज, जी त्याला त्याच्या आयुष्यातील आणि त्या पलीकडेच्या प्रवासात मार्गदर्शन करेल. जंगलातील आश्रमात भीष्म अर्जुनासमोर बसला. त्याचे डोळे अतिल प्रकाशाने चमकले जेव्हा त्याने योग ध्यानारणीच्या प्राचीन शहाणपणाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. हे प्रीताचे पुत्र, तो म्हणाला, मी आता तुम्हाला 4 प्रकारच्या योगाचे रहस्य उघड करेन, जी महान ऋषींना शतकानुशतके ज्ञात आहेत. जेव्हा भीष्म बोलत होते तेव्हा त्यांच्या शब्दांनी आश्चर्य आणि भीतीचे चित्र रेखाटले.
या ज्ञानी माणसांनी जगाच्या मर्यादा कशा ओलांडल्या, या जीवनातही शाश्वत यश कसे मिळवले याचे त्यांनी वर्णन केले. त्यांची अंतःकरणे मुक्ततेवर केंद्रित चमकली. त्यांना योगाच्या मार्गावर मार्गदर्शन करत होती. जगाच्या दोषांपासून मुक्त ते परिपूर्ण शांततेच्या स्थितीत जगले. त्यांच्या आत्मे विरोधी शक्तींच्या प्रभावाने भारमुक्त होत्याशा अवस्थेत योगी लाकडाच्या तुकड्यासारखा बसला. त्याच्या इंद्रियांना धक्का बसला आणि त्याचे मन ध्यानाच्या मदतीने परमात्म्याशी अविभाजितपणे जोडले गेले. जगाबद्दलची त्याची धारणा बदलली. त्याने आता पाहिले नाही, ऐकले नाही, स्पर्श केला नाही किंवा चव घेतली नाही. एकेकाळी सांसारिक वस्तूविषयी असलेल्या आसक्तीने बांधलेल्या त्याच्या इंद्रियांना आता ध्यानाच्या पंखांवर उडण्याची मोकळीक मिळाली होती. भीष्माच्या शब्दांनी अशा एका व्यक्तीचे चित्र रेखाटले आहे, ज्याने सर्व काही सोडून दिले होते, चिंतनशीलपणे झपाटलेले होते. मनाची प्रचंड ऊर्जा असलेल्या त्याला 5 इंद्रियांना उत्तेजित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा नव्हती. शहाणा माणसाने आपल्या मनात आपल्या इंद्रिय मागे घेतल्या, त्यांना बुद्धीने स्थिर केले. जसे नाविक शात पाण्यात आपले जहाज लंगरत होता. जेव्हा भीष्म बोलत राहिले तेव्हा त्यांच्या शब्दांनी तातडीची आणि प्रोत्साहनाची भावना घेतली. त्यांना माहीत होते की योगाचा मार्ग सोपा नाही, परंतु त्यांना हे देखील माहीत होते की खरे स्वातंत्र्य मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. योगींचे मन कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबासारखे अस्थिर होते आणि सर्व दिशांनी फिरत होते, परंतु संयम आणि चिकाटीने ते ध्यानाच्या मार्गावर स्थिर केले जाऊ शकते. भीष्माने वर्णन केले की योगीने शांततेची शपथ कशी पाळली पाहिजे. आळस आणि द्वेष बाजूला ठेवून आपले मन ध्यानाकडे वळवले पाहिजे. जरी त्याच्या मनाच्या उड्या पडण्याने त्याला राग आला असला तरी त्याने कधीही निराश होऊ नये, तर स्वतःचे भले शोधावे. धूळ किंवा आकाच्या ढिगाप्रमाणे जलात पूर्णपणे विलिण्यापूर्वी सतत भिजत राहावे लागते. योगिनाने हळूहळू त्याच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि म्हणून भीष्माने ध्यानधारणेची रहस्य उघड केली. तेव्हा अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकले. जे लोक त्यांच्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास यशस्वी झाले होते त्यांना मिळणारा आनंद त्याने त्याच्या मनाच्या डोळ्यात पाहिला. एक असा आनंद जो केवळ परिश्रम किंवा नीतीद्वारे कधीही प्राप्त होऊ शकत नाही. अशा आनंदाने एकत्रित होऊन ते ध्यानाच्या कृतीचा आनंद घेत राहिले. शेवटी त्यांना सर्व सांसारिक आसक्तींच्या पलीकडे निर्वाण प्राप्त झाले. ती अत्यंत आशीर्वादित स्थिती. त्यांच्या संभाषणादरम्यान युधिष्ठिर भीष्मकडे एक प्रश्न घेऊन गेला. मी तुमच्या जीवन पद्धती आणि त्यांच्या कर्तव्यांविषयीच्या शिकवणुकीकडे लक्षपूर्वक लक्ष दिले आहे. तो म्हणाला, तुम्ही माझ्याबरोबर राजांच्या जबाबदाऱ्या सामायिक केल्या आहेत आणि विविध क्षेत्रातील असंख्य इतिहासांचे पठण केले आहे. मी नैतिकतेवर अनेक प्रवचन ऐकले आहे, परंतु एक शंका अनुत्तरित आहे. पवित्र मंत्रांचे मुख वाचक त्यांच्या आचरणाद्वारे मिळवलेल्या फळांचे आकलन करण्याची माझी इच्छा आहे. युधिष्ठिरची उत्सुकता लक्षात घेऊन भीष्म जाणूनबुजून हसला. या संदर्भात त्याने सुरुवात दिली. मी काळाच्या इतिहासातील एक प्राचीन कथा सांगेन. असे म्हटले जाते की एका ज्ञानी ब्राह्मणाने एकदा काळचे मूर्त स्वरूप असलेल्या यमाशी संवाद साधला होता. हा ऋषी मुक्तीच्या मार्गांचा चांगला जाणकार होता आणि तो सांख्य आणि योग या 2 वेगळ्या पद्धतींबद्दल बोलला. भीष्म पुढे म्हणाले, सांख्य मार्ग हा वेदात म्हणूनही ओळखला जातो. तो त्यागाचा उपदेश करतो. विशेषतः पठणाच्या संदर्भात वेद स्वतःच सांसारिक चिंतांपासून दूर राहण्याची घोषणा करतात. भ्रमावर केंद्रित शांततापूर्ण अस्तित्वाची वकिली करतात. तथापि सांख्य आणि योग या दोन्ही मार्गांमध्ये एखाद्याच्या इंद्रियांची अधीनता आणि बाह्य वस्तूंपासून दूर गेल्यानंतर मनाचे स्थिरीकरण समाविष्ट आहे. शिवाय भीष्माने स्पष्ट केले, सत्य पालन, पवित्र अग्नी राखणे, एकाकीपणा, ध्यान, तपस्या, संयम, क्षमा, परोपकार, अन्नातील आळस, सांसारिक आसक्तींपासून अलिप्तता, शांतता आणि शांतता या सर्व गोष्टी मूक वाचकासाठी आवश्यक आहेत. या कृतीमुळे कृतींचा त्याग होतो. परिणामी पुढील जीवनात स्वर्गीय आनंद किंवा आनंदाच्या इच्छा पूर्ण होतात. तथापि भीष्म म्हणाला, आणखी एक मार्ग आहे, कृतीपासून दूर राहणे. जो व्यक्ती ब्रह्मचर्याचे व्रत पाळतो आणि या मार्गाचे अनुसरण करतो त्याने पूर्वी सांगितल्याप्रमाणे वागले पाहिजे. बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही जगांवरील अवलंबित्व सोडून त्याने स्वतःला कुश गवताने वेढले पाहिजे. त्याला आपले कुलूप बांधले पाहिजे आणि आपले मन केंद्रित करून समता धारण केली पाहिजे. भीष्म पुढे म्हणाले, या व्यक्तीने गायत्री मंत्राचे पठण केले पाहिजे, जो एक मोठा लाभ देणारा मंत्र आहे, आणि केवळ ब्रह्मावर ध्यान केले पाहिजे. जसजसा तो एकाग्र चिंतनात मग्न होईल
तसंच गायत्रीच्या सामर्थ्यावरचे त्याचे अवलंबित्व संपुष्टात येईल. तपश्चर्या आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून तो आत्म्याची शुद्धता, मौ आणि मोहापासून मुक्ती आणि सर्व विरुद्ध जोड्यांपेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त करतो. या स्थितीत भीष्म म्हणाला, तो स्वतःला अभिनेता किंवा परिणामांचा भोग करणारा पीडित मानत नाही. तो आता स्वार्थाने व्यापलेला नाही किंवा सांसारिक वस्तूवर आपले मन केंद्रित करत नाही. त्याचे कार्य ध्यानच बनते आणि त्याद्वारे तो एकाग्र चिंतन साध्य करतो. अखेरीस तो ध्यान सोडतो आणि प्रवेश करतो. सूर्यशास्त्र भूप्रदेशावर मावळत असताना ज्ञानी आणि न्यायी राजा युधिष्ठिर पूज्य भीष्माकडे त्याच्या अंतःकरणात ज्वलंत प्रश्न घेऊन गेला. मला सांगा हे पूज्य भीष्म, तो म्हणाला, जे भक्तीने पवित्र ग्रंथांचे पठण करतात त्यांच्या शेवटाबद्दल मला सांगा. ते केवळ या सर्वोच्च अवस्थेला पोहोचतात का की ते ज्याच्याशी बांधले गेले आहेत? असे दुसरे एखादे ठिकाण आहे. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. त्याचा आवाज मंद आणि शांत झाला. ते पराक्रमी राजा, लक्षपूर्वक ऐका. तो म्हणाला, कारण जे मुखपटनाच्या मार्गाचे अनुसरण करतात त्यांचे भवितव्य मी तुमच्या समोर प्रकट करेन. खरोखरच एक उच्च शेवट आहे, परंतु हा शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तो वाकीम नाही. जे आधी विहित पद्धतीचे पालन करून स्वतःला शुद्ध करत नाहीत आणि त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात त्यांना नरकात भोगावे लागते. भीष्मचे शब्द लक्षपूर्वक ऐकताना युधिष्ठिरच्या चेहऱ्यावरून त्याच्या चिंतेचे प्रतिबिंब उमटले. जे विश्वासाशिवाय किंवा अंतःकरणात अभिमानाने पठण करतात त्यांचे काय? त्याने विचारले. भीष्मची अभिव्यक्ती गंभीर झाली. त्यांनाही त्रास होईल, कारण ते स्वतःच्या अहंकाराने आंधळे झाले आहे आणि वास्तविकतेचे खरे स्वरूप पाहण्यात अपयशी ठरले आहेत. जसे जसे संभाषण चालू राहिले तसंच भीष्माने उघड केले की मुखपटनाच्या मार्गावर अनेक अडथळे आहेत. जे लोक भौतिक संपत्तीशी किंवा पृथ्वीवरील इच्छांशी संलग्नता यासारख्या बाह्य माध्यमांद्वारे आध्यात्मिक वाढ साध्य करू इच्छितात ते केवळ त्यांच्या स्वतःच्या आसक्तीत अडकून पडतील. भीष्माने घोषित केले की ज्या पठिताचे हृदय देवत्वाच्या गुणांवर केंद्रित आहे त्याला नरक होईल आणि तो कधीही मुक्त होणार नाही. भीष्म शिकवणीची सूक्ष्मता समजून घेत असताना युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणामुळे रुंद झाले. त्याने विचारले, पण जे पठणाद्वारे भ्रमाची स्थिती प्राप्त करतात त्यांचे काय? त्यांना अजूनही मूर्त स्वरूपात जन्म का घ्यावा लागतो? भीष्मची अभिव्यक्ती उदास झाली. त्यांच्या खऱ्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या अभावामुळेच वाचक नरकाच्या विविध वर्णनांचे बळी ठरता. पुढे जाण्यापूर्वी घोषी आपले विचार गोळा करत थांबले. वाचकांनी पाळलेली शिस्त खरोखर श्रेष्ठ आहे, परंतु ती दोषमुक्त नाही. मी ज्या अडचणींबद्दल बोललो आहे ते आहेत आसक्ती, अभिमान आणि अज्ञानाचे परिणाम. हा धोक्याने भरलेला मार्ग आहे, परंतु प्रामाणिकपणे आणि भक्तीने चालणाऱ्यांसाठी वचनबद्ध देखील आहे. संध्याकाळच्या आकाशात तारे चमकू लागले तेव्हा युधिष्ठिराने भीष्माचे त्याच्या शहाणपणाबद्दल आभार मानले. त्याचे हृदय आध्यात्मिक वाढीच्या गुंतागुंतीच्या सखोल समजुतीने भरले होते. त्याला माहीत होते की पुढचा प्रवास आव्हानाने भरलेला असेल, परंतु त्याने परिवर्तन आणि मुक्तीची क्षमता देखील पाहिली जी मुखपटनाच्या मार्गावर आहे. सूर्य नुकतेच राज्यावर अस्त होऊ लागला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी चमक दाखवली होती. युधिष्ठिर नीतिमान राजा चिंतनशील शांततेत बसला होता. त्याचे डोळे राजघराण्यातील आदरणीय कुलगुरू भीष्मावर स्थिर होते. युधिष्ठिराने भीष्माला पवित्र शास्त्राचे पठण करणाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या नरकांचे वर्णन करण्यास सांगितले. तेव्हा हवा अपेक्षेने जड झाली होती. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने चमकले. अरे थोर राजकुमार, त्याचा आवाज मंद आणि शांत करणारा. तो म्हणाला, तू नीतिमत्तेच्या सारातून उगवलास. तुझा स्वभाव दैवितेशी जुळवून घेतला आहे आणि तुला सद्गुणांप्रती अतूट बांधिलकीचा आशीर्वाद आहे. बारकाईने ऐका, कारण मी तुला नरकातील रहस्य उघड करेन. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिराला नश्वर जगाच्या पलीकडे असलेल्या प्रदेशांमध्ये नेणाऱ्या जिवंत प्रतिमांची एक चित्रफित विणली. त्या प्रदेशामध्ये तो म्हणाला, देव स्वतः त्यांच्या सर्व वैभवात राहतात. आनंद बागांमध्ये फुलणाऱ्या सोनेरी कमलांसारखे नाचणारे आणि झगमगत्या रंगांनी आकाश उजळले आहे. परंतु माझ्या राजकुमार ही अद्भुत ठिकाणे सर्वोच्च प्रदेशाच्या तुलनेत केवळ नरक आहे, जिथे अस्तित्वाचे सार आहे. विश्वाच्या वर्णनात भय, वेदना किंवा दुःखाने स्पर्श न झालेल्या क्षेत्राचे चित्र रेखाटले आहे. जन्म नाही, मृत्यू नाही, आनंद नाही किंवा दुःख नाही. तो म्हणाला. त्याचा आवाज
भीतीने भरलेला आहे. वेळ स्वतः अमर्याद आणि निराकार आहे. सर्वोच्च आत्म्याच्या आदेशानुसार केवळ एक साधन आहे. ज्या वाचकाने ही स्थिती प्राप्त केली आहे त्याला पुन्हा कधीही दुःखाची जाणीव होणार नाही, कारण त्यांनी अस्तित्वाचे चक्र पार केले आहे. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने मोठे होत गेले. त्याचे हृदय त्या सर्वोच्च राज्यात पोहोचण्याच्या अतृप्त इच्छेने जळत होते. जेव्हा भीष्माने इतर नरकांची रहस्य उघड केली तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकत होता. प्रत्येकजण सर्वोच्च प्रदेशाचे छायादार प्रतिबिंब होता, पण माझा राजा भीष्म शेवटी म्हणाला, या नरकाबद्दल जाणून घेण्यासाठी जे काही आहे ते मी तुम्हाला सांगितलेले नाही. खरे तर सर्वोच्च प्रदेशाच्या तुलनेत बाकी सर्व काही केवळ अंधार आणि निराशा आहे. तरीही त्या क्षेत्रांमध्येही आशेचा एक किरण आहे, कारण पवित्र शास्त्रांच्या पठणाद्वारेच एखाद्याला अंतिम ध्येय साध्य करता येते. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा युधिष्ठिर चिंतनशील शांततेत बसला. त्याने ऐकलेल्या गोष्टींच्या भाराने त्याचे मन थरथर कापत होते. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला होता. त्याने राज्याला मंद गोधुळीत चमकवले होते, परंतु युधिष्ठिरासाठी अंधार परिपूर्ण नव्हता, कारण त्याला माहित होते की ज्ञानाचा मार्ग त्याच्या समोर आहे, जो भीष्माच्या तेजस्वी शब्दांनी प्रकाशित झाला आहे. नैतिकता आणि धार्मिकतेबद्दलच्या चर्चेदरम्यान युधिष्ठिराने भीष्माला आधी नमूद केलेली एक प्राचीन कथा सांगण्यास सांगितले. भीष्माने हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका प्रसिद्ध ब्राह्मणाची कथा सांगण्यास भाग पाडले. ज्ञानी आणि धर्मनिष्ठ वाचकाने 1000 वर्षे कठोर तपश्चर्या केली. अत्यंत भक्तिभावाने पवित्र गायत्री मंत्राचे पठण केले. सावित्री देवी त्याच्या समर्पणाने प्रसन्न होऊन त्याच्या समोर प्रकट झाली आणि कृतज्ञता व्यक्त केली. तिने ब्राह्मणाला त्याच्या अथक प्रयत्नांचे बक्षीस म्हणून काय हवे आहे ते विचारले आणि त्याने नम्रपणे विनंती केली की पद्माच्या कृतीमध्ये त्याचे हृदय आनंदाने भरलेले असावे. सावित्रीने त्याची इच्छा मान्य केली आणि असे भाकीत केले की वेळ, मृत्यू, यम आणि धर्म लवकर त्याला नैतिकतेबद्दलच्या वादात गुंतवण्यासाठी येतील. ब्राह्मणाने आपले आत्म नियंत्रण आणि सत्तेची भक्ती कायम ठेवत आणखी 1000 खगोलीय वर्षे त्याचे पठण चालू ठेवले. बाकी केल्याप्रमाणे धर्म ब्राह्मणासमोर प्रकट झाला आणि त्याने घोषित केले की त्याला त्याच्या पठणाचे बक्षीस मिळाले आहे. उत्कटतेने आणि दुःखापासून मुक्त आनंदाच्या सर्वोच्च क्षेत्रामध्ये चढणे. तथापि ब्राह्मणाने त्याच्या भौतिक शरीराप्रती आपले आकर्षण आणि मंत्राचे पठण करण्याची कृती व्यक्त करून हा प्रस्ताव नाकारला. धर्माने त्याला त्याची नश्वर गुंडाळी सोडून स्वर्गात चढण्याचा आग्रह केला, परंतु ब्राह्मणाने नकार दिला आणि त्याचे शरीर अखंड ठेवून त्याची भक्ती सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर धर्माने उघड केले की वेळ, मृत्यू आणि यम त्याला घेऊन जाण्याच्या उद्देशाने जवळ येत आहे. ते तिथे आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाच्या नीतिमान वर्तनाचे कौतुक केले आणि प्रोत्साहनपर शब्द उच्चारले. ब्राह्मणाने त्या बदल्यात त्यांचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांची सेवा कशी करता येईल असे विचारले. तेव्हाच राजा इक्ष्वाकू एकोशी सम्राट पवित्र जलक्षेत्र आणि तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी निघाला आणि घटनास्थळी पोहोचला. इक्ष्वाकूने आदराने मान झुकवली आणि त्यांच्या कल्याणाची चौकशी केली. ब्राह्मणाने त्याला पाय धुण्यासाठी आसन आणि पाणी दिले, तसेच नेहमीचे अर्घ्य अर्पण केले. नंतर त्याने विचारले की तो त्यांच्या दयेची परतफेड कशी करू शकतो. त्याने त्यांना भेटवस्तू देऊ करण्याची सूचना केली, तथापि ब्राह्मणाने नकार दिला. त्याने भौतिक बक्षिसे स्वीकारण्यापासून दूर असल्याचे स्पष्ट केले. त्याऐवजी त्याने प्रस्तावित केले की ज्यांनी काम केले आणि अशा भेटवस्तू स्वीकारल्या त्यांना इक्ष्वाकूने भेटवस्तू द्याव्यात, तर ब्राह्मण त्याच्या स्वतःच्या भक्ती पद्धतीवर लक्ष केंद्रित करेल. जन्मापासून क्षत्रिय असलेल्या राजाने उत्तर दिले की योद्धा म्हणून त्यांना युद्ध कसे मागायचे हे माहीत होते, परंतु भेटवस्तू कशी मागायची हे माहीत नव्हते. ब्राह्मण हसला, त्यांचा स्वभाव समजून घेतला आणि संभाषण संपल्याच्या प्रकारे भीष्माने ब्राह्मणाच्या धर्म, काळ, मृत्यू, यम आणि राजा इक्ष्वाकू यांच्याशी झालेल्या भेटीची कथा संपवली, ज्यात भक्ती, आत्मनियंत्रण आणि धार्मिकतेचा पाठपुरावा या संकल्पनांवर प्रकाश टाकला गेला. एका पवित्र उपवनात ज्ञानी राजा युधिष्ठिराने त्याचे आजोबा भीष्म यांच्याशी सल्लामसलत केली. सावित्री देवीने एक दुर्मिळ वरदान दिलेल्या विरूपा या समर्पित पठणकर्त्याच्या कथेने राजाची उत्सुकता वाढली. भीष्माने विरूपा आणि त्याच पवित्र उपवनात जमलेल्या आणखी एका ब्राह्मणाची कथा सांगण्यास सुरुवात केली. भीष्म बोलत असताना त्याने वर्णन केले की विरूपाचे शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मणाने धर्माच्या देवतांची, काळ, मृत्यू, स्वर्ग आणि उपस्थित असलेल्या सर्व पूज्य ब्राह्मणांची पूजा कशी केली.
त्यानंतर तो गाजाकडे वळला, ज्याला त्याच्या पटनाच्या बक्षिसांमध्ये वाटा देण्यात आला होता, आणि म्हणाला, जर ते माझ्यासोबत वाटून घेतल्यामुळे तुमचे यश व्यर्थ गेले असेल तर मी पुन्हा सराव करेन. ब्राह्मणाने उत्तर दिले, तू माझ्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आपण आपल्या बक्षिसात समान होऊ घ्या आणि आपण एकत्र निघू. सध्या विश्वास, मंत्र आणि दैवी सरस्वती, नारद पर्वत आणि विश्वास यांच्यासह देवांची सभा पवित्र उपवनावर उतरली. गर्दीवर आकाशीय फुलांचा पाऊस पडत असताना ढोल आणि रणशिंग्यांच्या आवाजाने हवा भरून गेली. अप्सरा आनंदाने नाचत होत्या आणि स्वर्ग स्वतः त्याच्या मूर्त स्वरूपात प्रकट झाला. ब्राह्मण आणि सम्राट यांनी एकमेकांसाठी चांगली कामे करून साहसारी कासतींपासून त्यांच्या इंद्रियांना दूर केले. त्यांनी त्यांच्या प्राणवायूंना एकाग्र केले आणि त्यांना आपल्या आरात एकजूट केले. जेव्हा ते परिपूर्ण शांततेत बसले तेव्हा महान वैभवाची एक अग्निज्वाल स्वर्गात चढली आणि उच्च आत्म्याच्या ब्राह्मणाच्या मुकुटाला छेदली. ब्राह्मण स्वतः सगळेला खजळ झाला आणि त्याने मृत आत्म्यांची खुल्या बाहूंनी स्वागत केले. त्याने घोषित केले की पठणकर्ते आणि योगी समान ध्येय साध्य करतात आणि ते पृथ्वीवरून निघून गेल्यानंतर ब्राह्मणाला मिळणारा सन्मान त्यांच्यासाठी राखून ठेवला आहे. त्यानंतर गाजा, ईश्वापू आणि ब्राह्मण सर्व चिंतांपासून मुक्त होऊन निर्मात्याच्या तोंडात शिरले. एकत्र जमलेल्या देवतांनी स्वयं जन्मलेल्या ब्रह्माला अभिवादन केले. ते म्हणाले, पठण करणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट शेवट निश्चित केला आहे. हा परिश्रम आम्ही पाहिला आहे, तो त्यांच्यासाठी आहे. त्यांनी मान्य केले की योगी आणि पठणकर्ते दोघेही आनंदाच्या सर्व क्षेत्रांना पार करू शकतात आणि त्यांना हवे तेथे जाऊ शकतात. या शब्दांचा भ्रम अदृश्य झाला आणि पटनाच्या भक्तीच्या बक्षिसाचा सखोल धडामाने सोडून गेला. भीष्माने आपली कथा संपवत म्हटले, मी त्यांच्या समाप्तीचे वर्णन केले आहे जसे मी स्वतः ऐकले होते. हे महाराज, तुम्हाला आणखी काय ऐकायचे आहे? गाजाची उत्सुकता तृप्त झाली, परंतु ही कथा पवित्र दंतकथेच्या इतिहासात जिवंत राहील, जी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. एका शांत जंगलात बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्माकडे एक ज्वलंत प्रश्न घेऊन गेला. योगाचे खरे स्वरूप काय आहे त्याने विचारले. ज्ञानाचे फळ आणि दिव्य आचरण आणि व्यते काय आहेत? आपण खरोखर स्वतःला कसे ओळखू शकतो? सर्व प्राण्यांपैकी पहिला मनोवाकारी त्याचा शहाणा गुरु बृहस्पतीच्या काळातील एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात करताच भीष्माचे डोळे चमकले. जंगलात विरंगुळा बृहस्पतीने त्याच्या गुरुला नमन केले आणि विचारले, विश्वाचे कारण काय आहे? यज्ञ आणि त्यातून वाहणाऱ्या इतर धार्मिक विधींबद्दलचे नियम काय आहेत? म्हणून हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. माझ्या प्रिय बृहस्पती, तो म्हणाला, सर्व गोष्टींचा शोध आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे, पण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. कृतीबद्दलचे नियम एकाच हेतूसाठी वाहतात, आपल्याला इच्छा आणि आसक्तीच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी. म्हणून पुढे सांगत असताना बृहस्पतीने लक्षपूर्वक ऐकले. वेदांमध्ये फळ देणाऱ्या 5 कृतीविषयी सांगितले आहे. मंत्रांचा योग्य वापर, यज्ञ, दक्षिण, अन्नाची देणगी आणि मनाची एकाग्रता या कृतींचे 3 गुणधर्म आहेत, सत्वराज आणि तमस. परंतु कृती स्वतःच फळ आणत नाहीत, तर त्या मागील आपली समज आणि हेतू आहे. म्हणून बोलत असताना त्याच्या शब्दांनी शहाणपणाचे एक रेखाचित्र विणले, जे ज्ञान आणि कृती यांच्यातील गुंतागुंतीचे नृत्य प्रकट करते. मूर्त प्राणी त्याच्या कृतींचे फळ उपभोगतो. तो म्हणाला, शरीराच्या माध्यमातून जी काही कृती केली जाते ती त्याची फळे भौतिक अस्तित्वाच्या स्थितीत अनुभवते, परंतु शब्द किंवा मनाद्वारे जी काही कृती केली जाते त्यांची फळे भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे असलेल्या स्थितीत अनुभवली जातात. म्हणूनचे शब्द ऐकून भीष्माचे डोळे समजूतदारपणाने चमकले. युधिष्ठिराने विचारले, आणि अंतिम सत्य काय? भीष्म हसला. त्याचा आवाज सौम्य श्रद्धेचा स्वर घेत होता. जे समजण्यापलीकडचे शब्द आणि मंत्रांच्या पलीकडचे आहे ते सर्वचे अस्तित्व आहे. तो सर्व गोष्टींचा स्रोत आहे. अपकटकन किंवा रूप नसलेला. त्याने त्याच्या प्राण्यांसाठी 5 प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या, परंतु तो स्वतः त्यांच्या पलीकडे राहतो. जसा सूर्य शिथिलाच्या खाली बुडत होता, जंगलावर एक उबदार चमक आणत होता. युधिष्ठिर आणि भीष्म शांत बसले होते. त्यांची मने अजूनही मनूच्या शब्दांच्या शहाणपणाने गुंजत होती आणि त्या क्षणी त्यांना समजले की खरी समज ही समजून घेण्यासारखी गोष्ट नाही, तर त्वचेवर उन्हाळ्यातील वाऱ्याच्या सौम्य स्पर्शासारखी अनुभवण्याची गोष्ट आहे. सुरुवातीला मूळ सृष्टीची रहस्य जगासमोर उघड केली. तो म्हणाला की शाश्वत आणि अपरिवर्तनीय एकापासून अंतराळ
प्रथम उदयास आले, अंतराळातून वाऱ्याचा जन्म झाला, त्यानंतर प्रकाश, पाणी आणि शेवटी विश्व प्रकट झाले. जसं जसे विश्व आकार घेत गेले तसंच सर्व प्राणी अस्तित्वात आले. म्हणून हे स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीचे भौतिक शरीर मृत्यूनंतर विरळल्यानंतर ते त्याच्या मूळ घटकांकडे परत येते, पाणी, प्रकाश किंवा उष्णता, वारा आणि अवकाश. परंतु जे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती शोधतात ते या क्षेत्रांमध्ये परत येत नाहीत. त्याऐवजी ते ब्रह्म सर्वोच्च आत्म्याशी मिलन प्राप्त करतात. तर ब्रह्म मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. गरम किंवा थंड, सौम्य किंवा उग्र, गोड किंवा कडू नाही. त्याला कोणतेही रूप, आवाज किंवा सुगंध नाही. तो सर्व आयामांच्या पलीकडे जातो आणि इंद्रिये आणि मनापासून स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो. त्याला पाहण्यासाठी मन आणि इंद्रियांना शांत करत जगाच्या विचलित होण्यापासून दूर गेले पाहिजे. म्हणून हे प्रकट केले की आत्मा किंवा आत्मा हा सर्व क्रिया, विचार आणि इच्छांमागील अंतिम कारण आहे. तो सर्व गोष्टीत व्याप्त आहे. त्याच्या विविध रूपांद्वारे सर्व काही करत आहे. आत्मा सर्व प्राण्यांमध्ये सर्वोच्च आहे, दुसऱ्याशिवाय एक आहे आणि तो सर्व गोष्टी साध्य करतो. विश्वातील इतर सर्व काही त्याच्या उपस्थितीचा परिणाम आहे. जेव्हा मनु अस्तित्वाचे रहस्य समजावून सांगत राहिला तेव्हा त्याने उघड केले की एखाद्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कृतींचे परिणाम त्यांच्या स्वतःच्या शरीरात राहतात. जसे ज्ञान त्यांच्यात राहते. 5 इंद्रिये दिव्यांसारखी असतात जी ज्ञानाच्या प्रकाशाने प्रज्वलित झाल्यावर वस्तू शोधतात. जसे राजाचे मंत्री सल्ला देतात त्याचप्रमाणे इंद्रिये ज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करतात. म्हणून भौतिक शरीराच्या अस्थायित्वाबद्दल आणि त्याच्या जन्माच्या, वाढीच्या, क्षय होण्याच्या आणि विनाशाच्या चक्रांबद्दलही सांगितले. आत्मा तथापि अपरिवर्तित राहतो. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात इतरांद्वारे अदृश्य होतो. तो डोळ्यांनी ओळखला जाऊ शकत नाही किंवा इंद्रियांनी स्पर्श केला जाऊ शकत नाही. तरी योगाच्या अभ्यासाद्वारे एखादी व्यक्ती त्यांच्या इंद्रिये आणि आत्म्याला एकत्र आणू शकते, ज्यामुळे त्यांना सर्वोच्च आत्म्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात पाहण्याची परवानगी मिळते. म्हणून त्याच्या शिकवणीचा समारोप करताना त्याने यावर जोर दिला की देहधारी प्राणी त्याचे भौतिक शरीर विरघळल्यानंतर अवकाश, वारा, अग्नी, पाणी आणि पृथ्वी या 5 मूलभूत घटकांकडे परत येतो. इंद्रिय देखील या घटकांमध्ये विलीन होता. प्रत्येकजण त्याच्या संबंधित क्षेत्रात परत येतो. परंतु परम आत्म्याच्या मार्गदर्शनासह एक व्यक्ती या चक्राला पार करू शकते आणि मुक्ती प्राप्त करू शकते. शेवटी मनुच्या शब्दांनी हे उघड केले की परम सत्य मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. तरीही ते योगाच्या सरावाद्वारे आणि मनाच्या शांततेद्वारे अनुभवले जाऊ शकते. सर्वोच्च आत्मा जगापासून स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे, जो सर्व प्राण्यांना त्यांच्या अंतिम नीतीकडे मार्गदर्शन करतो. स्वतःशी एकात्मता, मनाच्या शांततेत जेव्हा इंद्रिये निलंबित होता आणि जगाचे लक्ष विचलित होणे कमी होते तेव्हा परम आत्मा स्वतःला त्याच्या खऱ्या स्वभावात प्रकट करतो. जणू म्हणजे आता भौतिक जगाच्या ओझ्यांपासून मुक्त झाले आहे. ते भूतकाळात प्राप्त झालेल्या सर्व छापांची परिपूर्ण स्पष्टतेने आठवण करू शकते. जसे मन ही छाप गोळा करते, जसे की एक महान चित्रफित एकत्र विणली जाते, तसंच ते अस्तित्वाचे विशाल आणि गुंतागुंतीचे जाळे पाहते. या स्थितीत सर्वोच्च आत्मा गोष्टीच्या क्षणभंगूर स्वरूपाशी संबंधित नाही किंवा त्यांना एकमेकांपासून वेगळे किंवा वेगळे मानत नाही. त्याऐवजी ते सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या, शाश्वत आणि अपरिवर्तनीय संपूर्णतेचा भाग म्हणून पाहते. साक्षीदाराचे क्षेत्र आहे जिथे वैयक्तिक आत्मा जीव जगाला त्याच्या खऱ्या प्रकाशात पाहतो. ही इंद्रियांच्या आवाक्याबाहेरची स्थिती आहे. तरी ज्यांनी ज्ञानी लोकांच्या शिकवणीद्वारे शहाणपण आणि समजूतदारपणा जोपासला आहे ते पाहू शकतात. परमात्मा अवकाश किंवा काळाच्या मर्यादांशी बांधील नाही किंवा तो आनंद आणि वेदनेच्या चढउतारांच्या अधीन नाही. तो सर्वज्ञ आहे आणि सर्व गोष्टी परिपूर्ण स्पष्टतेने पाहतो. तरीही ज्वालेत प्रवेश करणाऱ्या वाऱ्यासारखा परमात्मा इंद्रियांद्वारे ओळखला जाऊ शकत नाही किंवा तो डोळ्यांनी पाहिला जाऊ शकत नाही. परंतु जरी परमात्म्याला थेट पकडले जाऊ शकत नसले तरी त्याचे अस्तित्व जगावर होणाऱ्या परिणामांद्वारे जाणवले जाऊ शकते. ज्याप्रमाणे चंद्र दृष्टीपासून लपलेला असला
तरीही तो अजूनही तेथे आहे हे एखाद्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे परम आत्मा सर्व प्राण्यांमध्ये वास करतो, त्यांना भ्रमासोबत जोडण्याच्या, त्यांच्या अंतिम ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शन करतो. ज्ञानी लोकांना या क्षेत्राबद्दल विशेष अंतर्दृष्टी असते, जी त्यांनी तीव्र चिंतन आणि भक्तीद्वारे प्राप्त केली आहे. ते भौतिक जगाच्या पडद्याच्या पलीकडे सर्व अस्तित्वाला अंतर्भूत असलेल्या कालातीत आणि अवकाशीय वास्तविकतेकडे पाहतात. आणि जरी सर्वोच्च आत्मा दुर्लक्षित वाटू शकतो, राहूप्रमाणे छायाग्रह जो सूर्य किंवा चंद्राच्या संयोगाने प्रकट होतो, परंतु त्याची उपस्थिती ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर असलेल्या परिवर्तनशील शक्तीद्वारे अनुभवली जाऊ शकते. या एकात्मतेच्या स्थितीत वैयक्तिक आत्मा आणि सर्वोच्च आत्मा एक आहेत. विषय आणि वस्तू यांच्यातील स्वतःमधील आणि इतरांमधील भेद विरघळतात आणि जे काही उरते ते म्हणजे अंतिम वास्तवाची शुद्ध जाणीव हे ध्येय आहे, ज्याच्या दिशेने सर्व साधक प्रयत्न करतात आणि ज्यांनी ज्ञान आणि भक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचे गंतव्यस्थान आहे. ज्याप्रमाणे चंद्र जरी तो नजरेतून नाहीसा झाला असला तरी त्याच्या स्वतःच्या प्रकाशात चमकत राहतो, त्याचप्रमाणे जन्म, वाढ आणि क्षय या सर्व चक्रांमध्ये परमात्मा अपरिवर्तित राहतो. हे अपरिवर्तनीय वास्तव आहे जे सर्व अस्तित्वाला आधार देते आणि हेच वास्तव आहे जे आपण शहाणपण आणि आत्मसाक्षात्कारासाठीच्या आपल्या शोधाद्वारे जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ध्यानाच्या सखोलतेमध्ये म्हणून अस्तित्व आणि अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल एक सखोल सत्य प्रकट केले. आपले भौतिक शरीर एखाद्या स्वप्नासारखे सुप्त कसे असते याचे त्याने वर्णन केले, तर आपले सूक्ष्म सार जिवंत करणारा आत्मा स्वतःला पहिल्यापासून वेगळे करतो आणि गाढ झोपेच्या किंवा मृत्यूच्या क्षेत्रात जातो. जेव्हा म्हणून आपले ज्ञान सामायिक करणे सुरू ठेवले, तेव्हा त्याने स्पष्ट केले की सुप्तावस्थेच्या या स्थितीतही आपल्या इंद्रिये निष्क्रिय राहतात आणि आपली समज जागृत राहते. त्याने त्याची तुलना एका स्थिर तलावाशी केली, जिथे जे वेते न आणता निरीक्षण करतात त्यांच्यासाठी प्रतिमा स्पष्टपणे प्रतिबिंबित होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर आपल्या इंद्रिये अबाधित असतील तर आपण त्या आत्म्याला पाहू शकतो, जो समजुतीने पाहण्यास सक्षम आहे. तथापि म्हणून सावध केले की अज्ञान अनेकदा भ्रमात जाते आणि जेव्हा मन त्याच्याशी दूषित होते तेव्हा 5 इंद्रिये जी मार्गदर्शनासाठी मनावर अवलंबून असतात ती देखील दूषित होतात. अज्ञानामुळे उलटलेली व्यक्ती सांसारिक आसक्तीमध्ये बुडून जाते, समाधान किंवा शांतता अनुभवू शकत नाही. आत्मा जो अजूनही त्याच्या चांगल्या आणि वाईट कृतींशी जोडलेला असतो, तो वारंवार जगाच्या वस्तूंकडे पळत येतो आणि दोहाचे चक्र कायम ठेवतो. पण म्हणून या चक्रातून मुक्ततेची आशा व्यक्त केली. त्याने स्पष्ट केले की जेव्हा आपली पापी कृत्ये नष्ट होतात तेव्हा आपल्यात ज्ञान निर्माण होते. जेव्हा आपण समजूतदारपणाच्या चमकलेल्या आशात आपले स्वतःचे प्रतिबिंब पाहतो तेव्हा आपण आपल्या खऱ्या स्वभावाची अंतर्दृष्टी प्राप्त करतो आणि सांसारिक वस्तूवरील आपल्या आसक्तीच्या पलीकडे जाऊ शकतो. ज्ञानी ऋषी पुढे म्हणाले, एखाद्याच्या इंद्रियांच्या अनियंत्रित असण्याच्या परिणामी दुःख प्राप्त होते तर त्यांच्या संयमापासून आनंद निर्माण होतो. त्यांनी यावर जोर दिला की स्वप्रयत्नातून आपण आपल्या मनांना इंद्रियांच्या मोहापासून रोखायला शिकले पाहिजे. इंद्रियांच्या वर मन आहे, मनाच्या वर समज आहे आणि समजूतदारपणाच्या वर आत्मा आहे, ज्याच्या पलीकडे सर्वोच्च किंवा महान आहे. त्यानंतर म्हणून सृष्टीचा प्रकट झालेला वैश्विक क्रम प्रकट केला. अप्रकटातून आत्म्याचा उदय झाला, आत्म्याकडून समजूतदारपणाचा उदय झाला आणि समजूतदारपणातून मनाचा उदय झाला. जेव्हा मन इंद्रियांशी जोडले जाते तेव्हा ते आकलनाच्या वस्तूंना पकडते. तथापि जेव्हा एखादी व्यक्ती या आसक्ती सोडून देते आणि आदिम पदार्थापासून जन्मलेल्या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त करते तेव्हा ते अमरत्व प्राप्त करतात. तशीनी त्यांचे प्रवचन संपवताना त्यांनी आत्म्याच्या प्रवासाची तुलना सूर्याशी केली. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर आपली किरणे पसरतो परंतु सूर्यास्ताच्या वेळी ती मागे घेतो, त्याचप्रमाणे आत्मा इंद्रियांमधून त्याचे सार उत्सर्जित करतो आणि नंतर स्वतःमध्ये मागे हटतो. आणि जेव्हा आपण आपल्या कृतींनी निर्माण केलेल्या मार्गाचे वारंवार अनुसरण करतो तेव्हा आपल्याला आपल्या कृतींचे परिणाम मिळतात. ज्ञानी मनुष्य शब्द त्याच्या स्वतःच्या मनात प्रतिध्वनित झाले. इंद्रियांच्या वस्तूंची इच्छा व्यक्तीला खऱ्या स्वातंत्र्यापासून दूर ठेवते, परंतु तुमचा आत्मा पहा
जो इच्छेपासून मुक्त आहे. जेव्हा समज सांसारिक आसक्तींपासून अलिप्त होते आणि मनात स्थिर होते, तेव्हा व्यक्ती भ्रमाकडे जाण्यात यशस्वी होते. इंद्रियेच्या आवाच्या बाहेरची स्थिती आयुष्यातील कशांततेच्या काळात म्हणून दुःख आणि आनंदाच्या गुंतागुंतीतून मार्गक्रमण करण्याबाबत शहाणपणाचे शब्द मानले. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक वेदना उद्भवतात तेव्हा त्यावर विसंबून राहणे आवश्यक नाही, कारण अशा विचारांमुळे दुःख वाढू शकते. असा इशारा त्यांनी दिला. ते बोलत असताना तातडीच्या भावनेने हवा भरून गेली. दुःखाने तुम्हाला ग्रासू देऊ नका म्हणून आग्रह केला. त्याऐवजी शहाणपणात सांत्वन शोधा, कारण शहाणपणच आपल्याला आपल्या तात्पुरत्या इच्छा, तारुण्य, सौंदर्य, संपत्ती, आरोग्य आणि प्रियजनांशी असलेले क्षणभंगुर संबंध यांच्या पलीकडे जाण्यास शिकवते. म्हणूचे शब्द युगानुयुगे प्रतिध्वनित होत त्याच्या श्रोत्यांना सर्व गोष्टींच्या अस्थायीपणाची आठवण करून देत त्यांनी सामूहिक दुःखासाठी एकट्याने शोक न करण्याचा इशारा दिला. त्याऐवजी संधी आल्यावर उपाय आणि उपाय शोधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. जगात जेथे सांसारिक मालमत्ता अनेकदा आनंदापेक्षा जास्त निर्णय आणते, म्हणून आपल्या अनुयायांना अलिप्तता जोपासण्याचा सल्ला दिला. त्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊ नका असे ते म्हणाले, कारण ते दुःखाने कमावले जातात. मोह सोडून दिल्याने एखाद्याला शांती मिळू शकते, पण सांसारिक आसक्तीच्या क्षेत्राच्या पलीकडे काय आहे. म्हणून शुद्ध ज्ञान किंवा ब्रह्मबद्दल बोलला, ज्याचा अनेकदा भौतिक अस्तित्व म्हणून गैरसमज केला जातो. त्याने स्पष्ट केले की गुण आणि कृतीपासून मुक्त असलेली आपली समजच अप्रकट ब्रह्माला समजू शकते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी एखाद्याने प्रथम तपश्चर्या, निष्कर्ष, आत्मसंयम, प्रथा आणि आचरणांद्वारे आपल्या आत्म्याला शुद्ध केले पाहिजे. स्वतःला गुणांपासून मुक्त करून स्पष्ट दृष्टी असलेल्या व्यक्ती स्वतःमध्ये सर्वोच्च शोधू शकतात किंवा बाह्य स्वरूपात देखील ते अनुभवू शकतात. जसे मनूचे शब्द संपुष्टात आले तसंच त्याच्या श्रोत्यांना मानवी स्थितीची सखोल समज निर्माण झाली. त्यांच्या लक्षात आले की त्यांची समज इंधनातील अग्नीसारखी गुणांकडे धावते आणि त्यांच्यात फिरते, परंतु जेव्हा या आसक्तींपासून मुक्त होते तेव्हा ती मुक्तीपर्यंत पोहोचू शकते. अशी स्थिती जिथे कोणी आता जन्म आणि मृत्यूच्या चक्राने बांधलेल्या नाही. या कालातील शहाणपणात म्हणून अस्तित्वाच्या स्वरूपाची एक झलक दाखवली. सर्व प्राण्यांची मूळ निर्मिती परमात्म्याकडून वाहिली, तर त्यांची दुसरी निर्मिती जोडत्यांच्या किंवा जोड्यांच्या कृतीतून उद्भवली. धार्मिकतेद्वारे सजीव प्राणी उच्च शेवट प्राप्त करू शकतात, तर पापभाव कमी होतो आणि शेवटी केवळ आसक्तीपासून मुक्ततेद्वारेच ज्ञान प्राप्त होऊ शकते. ब्रह्मजल जशी मनुची शिकवण पार्श्वभूमीत लुप्त होत गेली, तसंच त्याच्या श्रोत्यांमध्ये अस्तित्वाच्या रहस्याबद्दल भीती आणि आश्चर्य वाटले. त्यांना माहीत होते की त्यांना एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. जीवनाची गुंतागुंतीचे जाळे समजून घेण्याची किल्ली आणि अंतिम मुक्तीचा मार्ग. मनुच्या पवित्र शिकवणींमध्ये असे म्हटले गेले आहे की जेव्हा 5 इंद्रिये आणि मन हे 5 गुणधर्मांशी एकरूप होतात, तेव्हा एखादी व्यक्ती भ्रमाला एखाद्या मौल्यवान रत्नातून जाणाऱ्या धाग्याप्रमाणे पाहू शकते. ज्याप्रमाणे ते धागा सोने किंवा मोती यासारख्या विविध वस्तूंमध्ये राहू शकतो, त्याचप्रमाणे आत्मा देखील वेगवेगळ्या रूपांमध्ये राहू शकतो. प्राण्याचे, मनुष्याचे किंवा अगदी खालच्या कुम्मीचे म्हणून स्पष्ट केले की एखाद्या विशिष्ट शरीरात केलेल्या चांगल्या कृतीमुळे त्याच शरीरात मिळणारे लाभ मिळतात. त्यांनी ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक उपमा काढली, ज्याप्रमाणे माती एका प्रकारच्या द्रवाने भिजलेली दिसू शकते, परंतु त्यावर वाढणाऱ्या प्रत्येक वनस्पतीला वेगळ्या प्रकारचा रस पुरवते. त्याचप्रमाणे समजूतदारपण देखील मागील जीवनातील कृतीने चिन्हांकित केलेल्या मार्गाचे अनुसरण करते, कारण आणि परिणामाचा क्रम उघड झाला. ज्ञानातून इच्छा उगम पावते, इच्छेतून संकल्प उगम पावते, संकल्पातून कृती वाहते आणि कृतीतून फळे येतात. चांगली आणि वाईट दोन्हीही फळे त्यांचे कारण म्हणून कृतीवर अवलंबून असतात, ज्यामुळे त्यांच्या कार्याची समज असते आणि त्या समजुतीला त्याच्या कार्याचे ज्ञान असते, जे शेवटी आत्म्यापासून उत्पन्न होते. म्हणून आध्यात्मिक साधकांचे अंतिम ध्येय प्रकट केले. ब्रह्मचे ज्ञान प्राप्त करणे, ज्ञान फळे समजूतदारपणा आणि कृतींच्या नाशाद्वारे प्राप्त केलेली स्थिती हे स्वयं अस्तित्व सार योगींना दिसते, ज्यांनी सांसारिक आसक्ती ओलांडली आहे आणि शहाणपण धारण केले आहे. गुणांच्या पलीकडे असलेल्या
या क्षेत्रात विश्वाचा दैवी शासक विश्व सर्वोच्च राज्य करतो. त्याची कालातीतता आणि अपरिवर्तनीयता त्याला दुःखाच्या पलीकडे घेऊन जाते, ज्याला मर्यादा आहेत. सर्वोच्च ब्रह्मा म्हणून तो सर्वोच्च देवाचा आशय आणि उद्देश आहे, आणि ते त्याला ओळखतात. ते काळाच्या बंधनातून मुक्त होतात म्हणून सावध केले की संपत्ती, ज्ञान आणि शक्ती यासारखे गुण आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयापासून विचलित करू शकतात. मुक्ती किंवा मृत्यूहीनता प्राप्त करणे, त्याने यावर जोर दिला की कृत्यांपासून दूर राहणे हा सर्वोच्च धर्म आहे, जो एखाद्याला भ्रमाकडे घेऊन जातो, जो प्रयत्न किंवा भौतिक माध्यमांद्वारे प्राप्त केला जाऊ शकत नाही. धर्मग्रंथ श्रीमंत, यजुवे आणि समान जरी पूजनीय असले तरी ते विनाशाच्या अधीन आहेत, आणि त्यांना सुरुवात आणि शेवट आहे. याउलट ब्रह्मा अनंत आणि अपरिवर्तनीय, सर्व दुःख आणि विरुद्ध जोड्यांच्या पलीकडे आहे म्हणून कबूल केले की सांसारिक संपत्तीची आसक्ती, अलौकिक आनंदाची लालसा किंवा ब्रह्माकडे असलेल्या गुणांपेक्षा कमी दर्जाच्या गुणांमुळे लक्ष विचलित झाल्यामुळे अनेक मनुष्य ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग पाहण्यास अपयशी ठरतात. तरी अनुमान आणि सूक्ष्म बुद्धिमत्तेद्वारे कोणीही सर्व गुण आणि उपायांच्या पलीकडे असलेल्या त्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो. यासारखीच मन हे स्वतःच ग्रहण करण्यायोग्य असते. ज्ञानाद्वारे समजूतदारपणा त्याच्या कचऱ्यापासून शुद्ध केला जाऊ शकतो. मनासह इंद्रियांवर नियंत्रण ठेवून एखादी व्यक्ती अपरिवर्तनीय ब्रह्म प्राप्त करू शकते, जो इच्छा नसलेला आणि सर्व गुणांपेक्षा वरचढ आहे. ज्याप्रमाणे वारा लाकडातील अग्नीपासून दूर ठेवतो, त्याचप्रमाणे सांसारिक इच्छांमुळे चिडलेले लोकही दूर ठेवतात. एका शात जंगलात बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर आपल्या पूज्य आजोबांच्या बाजूला गहन चिंतनशील अवस्थेत बसला. त्याने भीष्माला विश्वाचा सर्वव्यापी देव विष्णूची कथा सांगण्यास सांगितले. तेव्हा त्या तरुण राजाचे डोळे कुतूहलाने चमकले. भीष्माने सौम्य स्मितहास्याने एक भव्य कथा विन्यास सुरुवात केली, जी युधिष्ठिराला सृष्टीच्या अगदी पहातेपर्यंत घेऊन जाईल. मी ही कथा दिव्यवर्षी नारद आणि कृष्णद्वैपायन यांच्याकडून ऐकली आहे. भीष्म म्हणाला. त्याचा आवाज श्रद्धेने भरलेला आहे. महान ऋषी असिता, देवला, वाल्मिकी आणि महाकवी हे सर्व गौरींना सर्वोच्च सर्व अद्भुत व्यक्ती म्हणून संबोधतात. भीष्म बोलत असताना हवा एका अलौकिक ऊर्जेने कंपित होत होती. त्याने विश्वाचे वर्णन सर्व प्राण्यांचे उगमस्थान असे केले, ज्याने पवन, प्रकाश, पाणी, अवकाश आणि पृथ्वी या 5 मूलद्रव्यांची निर्मिती केली होती. प्रभूची शक्ती अशी होती की तो स्वतःला पाण्याच्या पृष्ठभागावर खाली ठेवू शकत होता आणि विश्वातील प्राण्यांपैकी प्रथम जन्मलेली चेतना निर्माण करू शकत होता. जेव्हा भीष्म कथन करत राहिला, तेव्हा विष्णूच्या नाभीतून एक तेजस्वी कमळ फुलू लागले, जे पाण्यावर तरंगू लागले. या पवित्र फुलातून ब्रह्म सर्व प्राण्यांचे महान क्षितिज प्रकाशित करणाऱ्या तेलाने चमकले. परंतु या दैवी जन्माच्या दरम्यान अंधाराने स्वतः एक रूप धारण केले. मधु उग्र असून ज्याने सर्वोच्च अस्तित्वाला आव्हान देण्याचे धाडस केले. विष्णूने त्याच्या अमर्याद करुणेने मधूचा वध केला आणि ब्रह्माला हानीपासून वाचवले. देव, दानव आणि सर्व पुरुषांनी विष्णूला मधूचा वध करणारा मधुसूदन असे संबोधले. विष्णूने मारीची, आत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलक्रतू आणि दक्ष या 7 ऋषींची निर्मिती केल्याबद्दल बोलताना भीष्मचा आवाज अधिक सजीव झाला. कथा एका चित्रपटासारखी उलगडत गेली, ज्यात प्रत्येक धागा भव्य रचने गुंतागुंतीने विणला गेला. विष्णूने आधी त्यांची निर्मिती केली. त्यापैकी प्रमुख देव गोविंद रूपात, बुटक्या रूपात जन्माला आले. दानवांचा पराभव झाला आणि त्याची संतती असुर देवांना आव्हान देण्यासाठी उदयास आली. जशी भीष्म कथा त्याच्या चमत्कारावर पोहोचली, युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याने विष्णूने दिवस आणि रात्र, ऋतू आणि सकाळ आणि संध्याकाळ निर्माण केल्याचे ऐकले. भगवानांनी घर, स्थिर आणि गतिशील वस्तू आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी निर्माण केले. प्रत्येक नवीन सृष्टीसह भीष्मचा आवाज मजबूत होत गेला, जणू विश्वातून वाहणाऱ्या दैवी ऊर्जेचा प्रतिध्वनी करत होता. त्यानंतर कथा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या पुरुषांच्या 4 वर्गांकडे वळली. प्राचीन ज्ञानाच्या पवित्र दालनांमध्ये भारताचा ज्ञानी राजा युधिष्ठिराने अतुलनीय ज्ञानाचा वशीर असलेल्या भीष्माचा सल्ला मागितला. आदर आणि कुतूहलाने युधिष्ठिराने पहिल्या प्रजापतीविषयी विचारले, ज्यांनी त्यांच्या सर्जनशील शक्तीने विश्वाला आकार दिला होता. प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात करताच भीष्माचे डोळे चमकले. सुरुवातीला एकच शाश्वत, दैवी आणि स्वजन्मलेला भ्रम होता. भीष्म म्हणाला. त्याचा आवाज विस्मयाने भरलेला होता. या सर्वोच्च व्यक्तीला 7 प्रख्यात पुत्र झाले. प्रत्येक जण
त्यांच्या स्वतःच्या अधिकारात एक प्रजापती होता. मरीची, आत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलक्रतू आणि पूज्य वशिष्ठ जो स्वजन्मलेल्याच्या बरोबरीचा होता. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी पौराणिक कथा आणि दंतकथेचे रेखाचित्र विले. त्याने आत्रीच्या वंशातून जन्मलेल्या प्राचीन वरीबद्दल सांगितले, ज्याने 1000 दिवे युगांसाठी तपस्या केली होती. वरीपासून 10 पचत संध्यास आले आणि त्यापैकी दक्ष होता, ज्याला कश्यप असेही म्हणतात, ज्याचे नाव अनंत काळ प्रतिध्वनित होते. भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली. सोमा या अत्रीच्या पोटी जन्मलेल्या सुंदर राजकुमाराबद्दल बोलताना, ज्याने 1000 दिवे युगांसाठी तपश्चर्या केली होती. दैवी आर्यमान आणि त्यांची संतती हे सर्व प्राण्यांचे आज्ञाधारक आणि निर्माते असल्याचे म्हटले जात होते. सासविंदूने 10,000 पत्नीसह आश्चर्यकारक संख्येने पुत्रांना जन्म दिला. प्रत्येक जण प्रजापती या पदवीचा दावा करत होता. प्राचीन ब्राह्मणांनी सासविंदूच्या वंशजांना एक असे नाव दिले, जे वंशनी वंशाचे समानार्थी बनले. या प्रख्यात प्रजापतींनी दिशाभूलेच्या विविध ठिकाणी वास्तव्य केले असे म्हटले जाते. उत्तरेला मरीची, पूर्वेला अत्री आणि पश्चिमेला वशिष्ठ. भीष्माची कथा जसजशी उलगडत दिली तसंच ते आदित्य या कश्यपासून जन्मलेल्या 12 देवतांबद्दल बोलले. प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट वैशिष्ट्ये होती. त्यापैकी भा असार्यमान, मित्र, वर्ण, सावित्री, धात्री, व्यू, आसोर, त्वास्त्री, पुषाण, इंद्र आणि विष्णू, ज्यांना 12वे आदित्य म्हणून ओळखले जाते, श्री नासत्य आणि दस्सा यांचा उल्लेख मार्तंडाचे पुत्र म्हणून करण्यात आला होता. तर त्वास्त्रीच्या असंख्य पुत्रांमध्ये विश्वरूप, अजेकापद, हर, वाहुरूपातेवक, सावित्र्य, जयंत, पिनाकी आणि रायवत यांचा समावेश होता. या देवतांचा 8 जणांची संख्या असलेल्या वासूंची गणना प्रजापती मनूच्या काळात देवता म्हणून करण्यात आली होती असे म्हटले जाते. भीष्माने सिद्ध आणि साध्याचा उल्लेख करून आपली कथा संपवली. एका भव्य सभेदरम्यान बुद्धिमान आणि उदात्त राजा युधिष्ठिर आपल्या पूज्य आजोबा भीष्माकडे उत्कट इच्छेने वळला. हे आजोबा, मला सांगा, त्या सर्वशक्तिमान आणि अपरिवर्तनीय कृष्णाबद्दल त्याने विनवणी केली. मला त्याच्या महान ऊर्जेबद्दल आणि त्याने पूर्वीच्या काळात केलेल्या कामगिरीबद्दल तपशीलवार जाणून घ्यायचे आहे. जेव्हा भीष्म स्वतः एका उल्लेखनीय घटनेचा साक्षीदार होता, तेव्हा त्याने प्राचीन काळातील एक कथा सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे चमकले. जेव्हा तो हजारो तपस्वींनी वेढलेल्या मार्कंडेय आश्रमात बसला होता, तेव्हा भीष्माला महाघोषी कश्यपचे शब्द आठवले. तो म्हणाला, जवळून ऐका. तो म्हणाला, मी हा अद्भुत वृत्तात कथन करत असताना ते दूरच्या काळात क्रोध आणि कपटीपणामुळे उत्तेजित झालेल्या दानवांना देवांच्या समृद्धीची मत्सर वाटू लागली होती. शेकडो शक्तिशाली असुर आणि असंख्य इतर दानवांनी एकत्र येऊन आकाशीय राज्यावर मात केली. पृथ्वी गिराशीच्या गर्तेत बुडालेली दिसत असल्याने देव आणि ऋषी घाबरून पळून गेले. भीतीपोटी आदित्य ब्राह्मणाकडे मार्गदर्शन मागत गेले. दानवाचे हे अत्याचार आपण कसे सहन करू, त्यांनी विचारले. ब्राह्मणाने उत्तर दिले, काय काळे, हे मी ठरवले आहे. त्या सर्वोच्च देव विष्णूने डुक्कराचे रूप धारण केले आहे आणि तो आपल्या शत्रूंचा पराभव करेल. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात जिवंत प्रतिमा निर्माण झाल्या. हे दृश्य एका नाटकासारखे उलगडले. विष्णू एका शक्तिशाली डुक्करच्या रूपात वेढलेला खालच्या भागात घुसून दानवांचा सामना करण्यास तयार झाला. काळाने संघटित आणि उत्तेजित झालेल्या हलव दैत्यांनी त्याच्या विरोधात धाव घेतली, परंतु त्यांची ताकद डुक्करच्या अजय सामर्थ्याशी बरोबरी करू शकली नाही. दानवांनी डुक्कराला सर्व बाजूनी खेचण्याचा प्रयत्न केल्याने लढाई चिरळली, तथापि ते कोणताही परिणाम करू शकले नाहीत आणि त्यांची शेवटची वेळ आली आहे हे लक्षात येता त्यांचे आश्चर्य भीतीमध्ये बदलले. योगाच्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर पण देवाने प्रचंड गर्जना करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे विश्वाचा पायाच हरला. तळाच्या सर्व 10 बिंदूमधून आवाज प्रतिध्वनित होत असताना इंद्रासह देवता भीतीने थरथरत होत्या. जग स्वतःच भीतीपोटी गोठलेले दिसत होते आणि सर्व फिरणारे आणि स्त्री प्राणी विष्णूच्या ऊर्जेमुळे अर्धांगवायू झाले होते. दानव मृतावस्थेत पडले. त्यांची शरीरे डुक्करांच्या पराक्रमी खुरांनी फुटली. भीष्माने त्याची कथा संपवल्यावर युधिष्ठिराला त्याच्यावर श्रद्धेचा वशाव झाल्याचे जाणवले. त्याच्या लक्षात आले की सर्वोच्च देव कृष्ण हा इतर कोणीही नसून सर्व प्राण्यांचा निर्माता, सर्व प्राण्यांचा आत्मा आणि योगाचा स्वामी आहे. देवांची सभा अजूनही डुक्करापासून खचून जात आहे. सूर्य नुकताच हस्तिनापूरच्या राज्यावर अस्त होऊ लागला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारीनी चमक दाखवली होती.
पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याच्या शहाणा मार्गदर्शक भीष्माला त्याच्या बाजूला ठेवून सखोल चिंतन करत बसला होता. राजकुमाराचे डोळे ज्ञानाच्या आध्यात्मिक तहानाने चमकले जेव्हा त्याने भीष्माला परममुक्तीचे रहस्य प्रकट करण्यास